मागत असताना एकाकडेच मागणी मागितली पाहिजे आणि त्याच्याकडं हे सामर्थ्य असलं पाहिजे. काय? तो श्रीमंत असला पाहिजे, तो उदार असला पाहिजे आणि तो स्वातंत्र्य असला पाहिजे. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याच्याकडे मागणी मागितली पाहिजे. आपण आपली मागणी शेंद्राचा दगडाला शेंदूर लावलेला आहे, त्याच्याकडे गेलं सुद्धा आपण मागणी मागतो. त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर दुसरा असतो, त्याला सुद्धा आपण मागणी मारतो. आता ह्यांच्याकडे काय? हेच टेम्परवारी दैवत आहे. कसं टेम्परवारी? तुकोरबार आहे म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. ही शेंद्रान लावलेले दैवत ही कामाची नाही, तुम्हाला सांगतो. त्यांचं देव पण कधीपर्यंत आहे? सगळ्यात जास्त देव जर निर्माण कधी होत असतील असा प्रश्न पडला, त्याचं उत्तर आहे पोळा. पोळ्याला जास्त देव निर्माण होते. पोळ्याच्या दिवशी त्या देवाला आपल्याला सगळे देवाची पूजा करावी लागते. मग ते शेंदूर लावण्याकरता आपण निघालो. त्या दगडाला शेंदूर लावल्याबरोबर शेंद्रानं आपला हात भरलेला असतो. कुठं पुसायचा? ज्या दगडाला आपण शेंदूर लावलेला आहे त्याच्या बाजूला दुसरा कोरडा दगड असतो. तो गडी म्हणतो, बाबा चला ह्याला लावलाय, आता हात कापड्याला पुसावतो, कपड्याचं निघणार नाही म्हणून बाजूच्या दगडाला तो हात पुसतो. हात पुसल्याच्या नंतर तो तिथं नैवेद्य ठेवून गेल्याच्या नंतर लगेच दुसरा त्याच्या पाठीमागून येतो. त्याच्या पाठीमागून आल्याच्या नंतर तो ज्या देवताला शेंदूर लावलेला आहे, ज्या दगडाला शेंदूर लावलेला आहे त्याला तर लावतो. त्याला लावल्याच्या नंतर तो बारकाईने निरीक्षण करतो, बाबा इथल्या देवापैकी कुणाला अजून शेंदूर लावायचा राहू नये, कारण हे देव खडतर आहेत बरं का. म्हणून तो बाजूला बघतो, बाजूला दुसऱ्या एक दगडाला थोडासा शेंदूर लावलेला असतो. हा गडी त्यानं हात पुसलेल्या दगडाला सुद्धा शेंदूर लावतो. शेंदूर लावल्याच्या नंतर त्याला भरवतो. आता त्याचा सुद्धा हात शेंद्रानं भरणारच आहे. त्याचा हात भरल्याच्या नंतर तो म्हणतो, आता पुसाव कुठं? त्याच्या बाजूला दुसरा दगड पडलेला असतो, तो त्याला हात पुसतो. अर्थात ही जी दैवत आहेत त्यांना आपल्या पोटाची इच्छा पूर्ण करता येत नाही, आपलं पोटाची भूक त्यांना भागवता येत नाही. ते आपली इच्छा पूर्ण करू शकतात का? नाही. अशा ठिकाणी मागणं व्यर्थ आहे. मग मागितलं कुणाकडे पाहिजे?